जय जय रघुवीर समर्थ. दशक 10वा, समास 8वा. प्रतीती निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. आता प्रतीतीचे लक्षण ऐका. प्रतीती पाहणारेच शहाणे, प्रतीती नसलेला दीन मूर्खच होय. अनमोल रत्न, नाणी इत्यादींची परीक्षा केल्याशिवाय ते घेतले तर नुकसान होणारच ना. श्रवण ही त्याचप्रमाणे प्रतीती येत नसेल तर त्या निरूपणाला बसूच नये. जाणकार घोडा अथवा शस्त्र यांची पूर्णपणे परीक्षा करूनच ते योग्य वाटले तरच घेतात. अंकुर फुटणारे बीज असेल तर पैसे देऊन घेण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे प्रतीती येत असेल तरच निरूपण ऐकावे. शरीराला आरोग्य प्राप्त होते याची प्रतीती येत असेल तरच वैद्यांची मात्रा अवश्य घ्यावी. पण प्रतीती शिवाय औषध घेतले तर प्रकृती जास्तच बिघडते, होय ना. एवढेच नव्हे तर निश्चित नसलेले कोणतेही काम करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा नव्हे काय. प्रतीतीशिवाय किमया करण्यास गेलो तर बघता बघता फसवले जातो. तात्पर्य पूर्णपणे शोधल्याशिवाय कोणतेही काम करायला गेलो तर ते सिद्धीला जात नाही. एवढेच काय, प्राणघातालाही ते कारण होते. म्हणून सुजनांनी संशयाचे कोणतेही काम करू नये. त्यांनी चांगले करावे म्हटले तरी ते निश्चितपणे वाईट होते. पाण्यात बसलेल्या म्हशींची किंमत कुणी करेल का? तसे करणे मूर्खपणाचे. परीक्षा नाही केली तर मग कुणीही असो दुःखी होण्याचा प्रसंग चुकवता येत नाही. स्वतः न पाहता केवळ विश्वासावर एखाद्याने घर घेतले असे आम्ही कधी ऐकले नाही. फसवणाऱ्याने फसवले तर ते आपण जाणायला नको का? परीक्षा न घेता अन्न कपडा घेतले तर प्राणाला मुकावे लागते. कपट कार्यावर विश्वास ठेवणे हाच मूर्खपणा. चोरांची संगत धरली तर निश्चितपणे आपला घात होतो. पण त्या ठकाची परीक्षा केली तर सर्व काही समजून येते. कोणी एक गुप्तपणे तांब्याचे सोने करतो असे सांगतो. काही जण नवीन नाणी करतात, पण त्या सर्व कपटीपणाचे सूक्ष्म अवलोकन करायला नको का? दिवाळखोराला वर वर पाहून ते फार वैभवात आहेत असेच वाटते, पण तो सर्व खोट्याचा बाजार असून पुढे सारा गोंधळच वाचतो. या सर्व दृष्टांताप्रमाणेच प्रतीती नसलेल्या ज्ञानात समाधान नसते. सर्वांबद्दल अनिश्चितता ग्रहण केल्यामुळेच अहित झाले. गुरुनी मंत्र यंत्राचा उपदेश करून अज्ञानी लोकांना गुंतवून टाकले. त्यांच्यावर अवलंबून राहाल तर रोग झाकून ठेवून मारल्यासारखेच. वैद्याकडे गेले खरे, पण अर्धवट वैद्य असल्यामुळे मुलाचे प्राण गेले. बस, तेथे दुसऱ्यांचे प्रयत्न काय चालणार? आता वैद्य शहाणा आहे, पण रोगीच आपल्याला होत असलेल्या दुःखाबद्दल सांगावयास लाजला तर त्या रोग्याला आत्मघातकीच म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे जाणकारावर गर्व केला तर तो अज्ञ माणूसच बुडतो. येथे कोणाचे नुकसान होते ते तुम्हीच पहा. बरं, आता ज्ञानी पुरुषाकडून कोणते रहस्य जाणून घ्यायला हवे ते सांगत आहोत. पाप नाश होऊन जन्म दुःख चुकले हे आपल्या प्रत्ययाला यायला हवे. परमात्मा ओळखून आणि आपण आपल्याला जाणून आत्मनिवेदन व्हायला हवे. जग कोणी कसे केले, मुख्य करता कोण हे जाणावे. या विषयाबद्दल संशय घेतला तर परमार्थ करूनही तो सर्व निरर्थकच होय. ती प्रतीतीशिवाय संशयामध्ये बुडाला. वरील गोष्टींची प्रतीती येणे हेच परमार्थाचे गुपित रहस्य आहे. येथे कोणी खोटे सांगत असेल तर तो अधम, आणि कोणाला खोटे वाटत असेल तर तो अधमाधम होय. ही गोष्ट सत्य आहे. येथे सांगायची शेवटची गोष्ट म्हणजे जाणल्याशिवाय परमात्मा मिळणार नाही. हे परमेश्वरा, ही गोष्ट खोटी नाही हे तुलाच माहीत आहे. यथार्थ ज्ञान सांगण्यातच माझ्या उपासनेचा गौरव आहे. ज्ञानात
खोटे प्रतिपादन केले तर ते रामप्रभूला लागते, म्हणून सत्य तेच सांगत आहोत. मुख्यत्व करून प्रतीती प्राप्त करून घ्यावी अशी सांगितलेली गोष्ट एकरूप झालेल्या कर्त्याला ओळखावे आणि मायेच्या उत्पत्तीची मूळ कारण कसे शोधावे याचे पुढील समासात सप्रमाण पुन्हा पुन्हा विवरण करीत आहोत. श्रोते हो, तुम्ही त्यात पुन्हा अंतःकरणाने प्रवेश करायला हवे. सूक्ष्म विषय आला की श्रोत्यांना आकलन व्हावे या उद्देशाने पुन्हा पुन्हा सांगावे लागते. त्याशिवाय प्रतीतीचे परीक्षण केले तर जनरूढीची गोष्ट नाहीशी होते, म्हणून एवढे प्रयास करावे लागतात. जनरूढीप्रमाणे सांगावयास गेलो तर प्रतीतीचे समाधान बुडते. असे उभय संकट असल्याने पुनरुक्ती करून का होईना प्रतीती परिपाठ दोन्ही सांभाळून कोडे उलगडून दाखवित आहोत. शहाण्या श्रोत्यांनी याचे विवरण पहावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दशम दशके प्रतीती निरूपणम नाम अष्टमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.